भाजप सत्तेत आल्यास 45,000 गावांमध्ये पांढरण रस्ते बांधणार आहे. त्याचा तुम्हाला शेतीसाठी व दळणवळणासाठी कसा फायदा होईल? अशा पद्धतीचे रस्ते जोड झाली शेतकऱ्याला तर त्याचा जो तयार होणारा माल आहे तो शहराकडे नेण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणि शेती विकासासाठी म्हणजे आतापर्यंत कोकणात जी शेती केली जाते ती छोट्या चोंड्यांच्या स्वरूपात केली जाते, पण रस्ते त्यांच्यापर्यंत पोहोचले तर एकत्रित शेतकऱ्यांना शेती करताना त्याचा खूप फायदा होईल आणि शेतकऱ्याचा इथे विकास होईल. किंवा बागायतीच्या दृष्टिकोनात कोकणात असलेला आंबा आणि फणस बागायतीपर्यंत रस्ते पोहोचले तर मार्केटिंगसाठी त्याचा खूपच फायदा होईल शेतकऱ्यांना. महायुतीचे शेतकऱ्याच्या हिताचे तर निर्णय आहेतच, पण मी विशेषतः महिला असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छिते की शेतात काम करणारा जो महिला कामगार वर्ग आहे तिला जे आत्ता महायुतीने जो निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेला, त्यामुळे त्या महिलांचा आत्मविश्वास इतका वाढलेला आहे. महायुतीचे खूपच असे व्यवस्थित निर्णय घेतले जात आहेत की ज्यामुळे राज्याचा तर विकास होणारच आहे, पण सामान्य शेतकऱ्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि त्याचा फायदा हा सामान्य मतदाराला होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की महायुतीचं सरकारच आपल्या याच्यात यावं